स्वातीच मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय नाश्त्याचा असा अगदी साधा सोपा प्रकार बनवणार आहोत। अप्पे बनवणार आहोत आज आपण। अप्प्यांसाठी मी घेतले चणा डाळ 1 वाटी आणि त्याच वाटीने 1 वाटी मी तांदूळ घेतलेत। हे जवळजवळ मी चांगले स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून आणि 3 ते 4 तास भिजवून ठेवलेत। हे बघा या पद्धतीने मी आधीच भिजवून ठेवले होते। 3 ते 4 तास झालेली आहेत आणि छान भिजलेली आहे डाळ पण आणि तांदूळ पण। आता आपण हे छान असं वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। हे पूर्ण मी टाकून घेतलेलं आहे। आता आपण छान अशी बारीक अशी प्युरी बनवून घेऊया। बॅटर आपण छान असं मस्त दळून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये, बघू शकता तुम्ही। नाश्त्यासाठी एकदम अशी क्विक अशी ही रेसिपी आहे, खूप टेस्टी होते। हे मिश्रण आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला यात एक साहित्य टाकून घ्यायचं आहे। मी मक्याचे दाणे घेतले, छान असे वाफवून घेतलेत पाण्यात, ते टाकून घ्यायचे आहे। सर्व साहित्य तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता, तुम्हाला किती प्रमाणात टाकायचं आहे त्याप्रमाणे। मी भाज्या घेतलेल्या आहेत। शिमला मिरची आहे, छोट्या एक आकाराची शिमला मिरची होती, ती देखील मी कापून घेतलेली आहे आणि अशी आपण टाकून घ्यायची आहे। एक गाजर ते देखील कापून घेतले बारीक, एक टोमॅटो घेतलाय, छोट्या आकाराचा एक कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे, ही देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे। आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि मी एक छोटा पॅन घेतलाय, त्यात मी 1 चमचा भरून तेल टाकून घेते। तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल आपलं छान गरम झालंय। अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, कढीपत्त्याची पानं आणि मोठी एक मिरची होती, ती कापून घेतलेली होती मी, ती टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं अद्रक असं किसून घेतलंय, ते देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे साहित्य आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे या मिश्रणात। चला मग आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण लगेचच आप्पे करायला घेऊया। मिश्रणात जेव्हा आपल्याला आप्पे करायचे असतील त्यावेळेला तुम्ही इनो किंवा सोडा असं घालू शकता। अजून आपण इनो किंवा सोडा आपण घातलेला नाहीये। आधी आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे, आप्पे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, मग नंतरच मी यात आपल्याला इनो किंवा सोडा घालायचा आहे। गॅसवरती मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे। आता आपण यात 1 चमचा भरून इनो टाकून घ्यायचा आहे। इनोने छान असं फर्मेंट होईल। छान असं फुललंय बॅटर, मिक्स करून घेऊया। चला तर मग आता आपल्याला आप्पे टाकून घ्यायचे आहेत। आप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण थोडं थोडं करून हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि आपल्याला यावर आता झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचे आहे। 2 मिनिटं झाले, आपण बघून घेऊया। आप्पे आपले छान असे फुलून आलेत, बघू शकता तुम्ही। आता आपण थोडंसं आपण त्यांना वर खाली करून घेऊया। या पद्धतीने मी हे सर्व आप्पे व्यवस्थित असे हे पलटी करून घेते, म्हणजे छान अशी दुसरी बाजू पण छान अशी शेकली जाईल। पद्धतीने आपण सर्व आप्पे छान असे पलटी करून घेतले। परत आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे यात आणि छान असे मस्त शिजवून घ्यायचे आहेत दोन्ही साइडनं। 2 मिनिटं झाकण ठेवूया। मिनिटं झालेली आहेत, आपण बघू घेऊया। ते छान असे आपले दोन्ही साइडने बघा मस्त झालेली आहेत। काढून घेऊया। साध्या सोप्या पद्धतीने आपण ही नाश्त्याची रेसिपी बनवलेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।